शब्दसमूहाबद्दल एक शब्द हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न, PYQ प्रश्न, आणि अशी एक्झाम नाही की त्याच्यात प्रश्न नाहीत म्हणून. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखायचा असते परीक्षेमध्ये, त्याच्यावर आपण काम करूया आज. ठीक आहे मित्रांनो, बघूया नेमकं शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय असते. तर पाहूया मित्रांनो. फार कमी बोलणारा हा शब्दसमूह आहे बघा. फार कमी बोलणारा. मग फार कमी बोलणारा म्हणजे काय? अबोल. याला काय म्हणायचं? शब्दसमूहाबद्दल एक शब्द. मग परीक्षेत एक फार कमी बोलणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. मग खाली एक अबोल पर्याय असते का दुसरे इकडे 2-3 वेगळे पर्याय असतात. मग त्याच्यापैकी आपण अबोल वापरायचा. ठीक आहे. आधी जन्म घेतलेला. आधी जन्म घेतलेला. मग आधी जन्म घेतलेला म्हणजेच मित्रांनो अग्रज. बघा लयच वेळा प्रश्न आला बघा. आधी जन्म घेतलेला म्हणजेच काय? अग्रज. देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा. देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा म्हणजेच काय मित्रांनो? अनुष्ठान. काय म्हणतात त्याला? अनुष्ठान. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लक्षात ठेवायचे. मोजता न येण्या इतके. मोजता न येण्या इतके म्हणजेच काय? असंख्य किंवा अगणित. मोजता न येण्या इतके असंख्य किंवा अगणित. ठीक आहे, लक्षात ठेवायचे मित्रांनो. ज्याचा थांग लागत नाही असे. लय वेळ आला बघा परीक्षेत प्रश्न. ज्याचा थांग लागत नाही असे काय? अथांग. ज्याचा थांग लागत नाही. ठीक आहे. वर्णन न करता येण्यासारखा. वर्णन न करता येण्यासारखा म्हणजेच काय मित्रांनो? अवर्णनीय. वर्णन न करण्या येण्यासारखा म्हणजेच काय? अवर्णनीय. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, सीमा नाही असे. सीमा नाही असे तर मित्रांनो काय होतंय? असीम. सीमा नाही असे म्हणजेच काय? असीम. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, लक्षात घेत चालायचे, घरी पाहुणा म्हणून आलेला. घरी पाहुणा म्हणून आलेला. ठीक आहे. घरी पाहुणा म्हणून आलेला म्हणजेच काय? अतिथी. घरी पाहुणा म्हणून आलेला म्हणजेच काय? अतिथी. आपण म्हणतो बघा अतिथी देवो भव. ठीक आहे. मग जो घरी पाहुणा म्हणून आलेला आहे शब्दसमूह, याच्याबद्दल एक शब्द काय वापरला आपण? अतिथी. ज्याला कोणी शत्रू नाही असा. ज्याला कोणी शत्रू नाही असा तर मित्रांनो त्याचं नाव, त्याचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द होतंय अजातशत्रू. काय होतंय? अजातशत्रू. ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू. ठीक आहे. अन्न देणारा. अन्न देणारा. मग अन्न देणारा म्हणजेच काय? अन्नदाता. ठीक आहे. अन्न देणारा म्हणजे काय? अन्नदाता. अनुभव नसलेला. अनुभव नसलेला म्हणते हा. अनुभव नसलेला म्हणजेच काय? बघा मित्रांनो, अननुभवी. अनुभवी नाही, अननुभवी. लक्षात घ्या, परीक्षेत प्रश्न येऊ शकते. अनुभव नसलेला. शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. काय? अननुभवी. अननुभवी. बघा ना, अनुभवी नाही या दोनदा न येते. अननुभवी. धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण. शब्दसमूह आहे. धर्मार्थ जेवण मिळण्याचे काय? ठिकाण म्हणजेच काय मित्रांनो? तर त्याला आपण अन्नछत्र म्हणतो. काय म्हणतो? अन्नछत्र. ज्याला विसर पडणार नाही असा. ज्याला विसर पडणार नाही असा. मग ज्याला विसर पडणार नाही असा कोण? तर मित्रांनो अविस्मरणीय. अविस्मरणीय. ज्याला विसर पडणार नाही असा कोण? अविस्मरणीय. जे साध्य होणार नाही ते. जे साध्य होणार नाही ते काय? असाध्य. जे साध्य होणार नाही ते काय? असाध्य.
ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे, ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे, ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे, कसं मग? अनुपम. कोण आहे ते? अनुपम. अग्नीची पूजा करणारा, अग्नीची पूजा करणारा कोण आहे मग? अग्निपूजक. अग्नीची पूजा करणारा कोण आहे मित्रांनो? अग्निपूजक. थोडक्यात समाधान मानणारा, थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट. थोडक्यात जे समाधान मानतात त्यांना काय म्हणायचं? अल्पसंतुष्ट. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य, विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे काय? कृत्य. म्हणजेच काय तर मित्रांनो अतिक्रमण. म्हणजेच काय? अतिक्रमण. कोणाच्याही पक्षात सामील न होणारा, कोणाच्याही पक्षात सामील न होणारा याला काय म्हणायचं? अपक्ष. कोणाच्याही पक्षात सामील न होणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा तर काय सांगायचा? अपक्ष. प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे, प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे काय मग? अप्रत्यक्ष. काय म्हणायचं त्याला? अप्रत्यक्ष. ओळख नसलेला, ओळख नसलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय? अनोळखी. अनोळखी. एखाद्याच्या मागून जाणे, एखाद्याच्या मागून जाणे काय? अनुगमन. दुसऱ्यांचे पाहून त्याच्यासारखेच वागणे. बघा हे संपलेला पर्याय बघा. दुसऱ्यांचे पाहून त्याच्यासारखेच वागणे, अनुकरण करणे. एखाद्याचं अनुकरण करतो बघा आपण. ठीक आहे. पूर्वी कधीही घडले नाही असे, पूर्वी कधीही घडले नाही असे काय? अपूर्व. बघा मित्रांनो 100% परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आहेत बघा. आपण दुर्लक्ष करतो आणि तेच भाग आहे. जिथं सगळे दुर्लक्ष करतात आपण त्याच्यावर फोकस करणार. ठीक आहे. पाऊस मुळीच न पडणे, पाऊस मुळीच न पडणे, पाऊस मुळीच न पडणे म्हणजेच काय? अवर्षण. बघा वाटत बी नाही. पाऊस मुळीच न पडणे म्हणजे काय? अवर्षण. ज्याला मरण नाही असा, ज्याला मरण नाही असा काय? अमर. ज्याला मरण नाही असा कोण असतंय? अमर. ज्याला अंत नाही असा, बघा मित्रांनो ज्याचा अंत नाही ज्याला, त्याला काय म्हणायचं? अनंत. कधीही जिंकला न जाणारा, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य. ठीक आहे. काय म्हणायचंय? अजिंक्य. पुष्कळ पाऊस पडणे, पुष्कळ पाऊस पडणे म्हणजेच काय? अतिवृष्टी. जास्त पाऊस होणे त्याला म्हणतात. ठीक आहे. कमी आयुष्य असलेला, कमी आयुष्य असलेला म्हणजेच काय मित्रांनो? कमी आयुष्य असलेला म्हणजेच काय? अल्पजीवी. त्याला काय म्हणायचं? अल्पजीवी. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण छान प्रकारे स्पष्टीकरण घेतलंय. घेण्याचा मुद्दा एवढाच आहे. तुमच्या सहकार्याची तर गरज आहे नाही अशातला भाग नाही, पण याच्यावर हमखास परीक्षेत प्रश्न आहेत. आपण त्याच्यावर दुर्लक्ष करायला परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आहेत. म्हणून आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, याच्या सगळ्या प्लेलिस्टच बनवलेल्या आहेत आणि आपण प्रॉपर घेणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.